मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलनं, उपोषणं, आमरण उपोषणं करण्यात आली. पण त्याची दखल सरकारने पाहिजे तशी घेतली नाही. आणि त्यासाठीच माननीय बालाजी पाटील चाकूरकर असतील, तुकाराम बाबा असतील, हरिभाऊ राठोड असतील किंवा अनुप चव्हाण असतील, साबळे सर असतील, या नेतृत्वाने त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले. आता आझाद मैदानावरती गेल्या 1 महिन्यापासून भारतीताई पवार ह्या आंदोलन करत आहेत. पण त्या आंदोलनाकडे प्रशिक्षणार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि सरकारने सुद्धा त्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्याच्यातच 3 दिवसापूर्वी माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी महाराष्ट्रव्यापी दौराची घोषणा केली होती. या दौऱ्यामध्ये ते महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये जाणार होते, प्रशिक्षणार्थ्यांच्या गाठी भेटी घेणार होते, त्यांच्यासोबत चर्चा करणार होते, त्यांच्यासोबत जी पुढील जी दिशा असेल ती ठरवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार होते. त्यांनी दौरा जाहीर सुद्धा केला होता. काल ते जालना जिल्ह्यात सुद्धा गेले. पण यातच एक सर्वात मोठी अपडेट अशी येते की काल रात्री त्यांनी गुरुजन चॅनलवरती लाईव्ह येऊन लाईव्हच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलंय की त्यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा सध्या स्थगित केला आहे. स्थगित करण्यामागचं कारण हे फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आणि आपण पाहतोय की प्रशिक्षणार्थ्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिजे तशा पद्धतीचा कुठेही प्रतिसाद या नेतृत्वांना नाहीये. आणि त्याचमुळे माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी जो महाराष्ट्रव्यापी दौरा निश्चित केला होता, ज्याचं नियोजन केलं होतं, ते त्यांनी स्थगित केलेलं आहे. कारण त्यांनी असं सांगितलं की जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रशिक्षणार्थ्यांकडून पाहिजे, म्हणजे समजा 12 तारखेला ते एखाद्या जिल्ह्यात येणार आहेत, मग त्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे, त्यांची जी दौऱ्याची नियोजन केलं पाहिजे, मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. पण असं कुठेही होताना दिसत नाहीये. त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचं सुद्धा सांगितलं की 1 महिन्यापासून ते जिल्हा कॉल करत होता तेथील प्रशिक्षणार्थी की तुम्ही कधी येणार आहेत, काय येणार आहेत. आणि मी आता सांगितलंय की 11 किंवा 12 तारखेला मी नंदुरबारमध्ये येईल. तर अद्यापही त्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला नाही. मग या प्रशिक्षणार्थ्यांचा जर प्रशिक्षणार्थ्यांनाच या गोष्टीचं गांभीर्य नसेल तर या पद्धतीने या प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व करून काय साध्य होणार आहे. जर प्रशिक्षणार्थीच स्वतःचा लढा असून सुद्धा म्हणजे त्यामध्ये इंटरेस्टेड नसतील तर मी कुठपर्यंत याला ओढायचं. आणि त्यामुळेच मी आता माघार घेतोय असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. पण नंतर त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की मी शेवटच्या प्रशिक्षणार्थी असेल तोपर्यंत हा लढा लढत राहणार आहे. पण तुर्तास मी जो महाराष्ट्रव्यापी दौरा निश्चित केला होता तो स्थगित केलेला आहे. कारण अशा पद्धतीने जर प्रशिक्षणार्थ्यांचा प्रतिसाद असेल तर याच्यामधून काहीही साध्य होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. जर प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचा किंवा कंत्राटी बेसवरती रोजगार मिळवायचा असेल तर त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल. त्यांनी असं सुद्धा सांगितलं की जे आंदोलन मुंबईमधील छत्री मोर्चा आणि नागपूरमधील लोटांगण मोर्चा हे 2 आंदोलन जर सोडले, हे खूप मोठ्या प्रमाणात गाजले होते. त्यानंतर कोणतंही आंदोलन, बाकीचे 18 आंदोलन फक्त नावाला आंदोलन राहिले. कारण ते ना सरकारने दखल घेतली ना प्रशासनानं दखल घेतली. पण नागपूरमध्ये संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी पाहिलं की प्रशिक्षणार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आली तर सरकारला सुद्धा झुकावं लागलं, लाठीचार्ज करावं लागला, प्रशिक्षणार्थ्यांना अटक करावं लागली, चाकूरकर साहेबांना सुद्धा अटक केली. मग यावरून संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे की संख्या किती महत्वाची. जर प्रशिक्षणार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित असतील तर 100% प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळेल. आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर प्रशिक्षणार्थ्यांनी आझाद मैदान जर भरून गाजून सोडलं तर नक्कीच कुठेतरी या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय लागेल. बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी असं सुद्धा सांगितलं की 1,500 रुपये देऊन 42,000 कोटी रुपयाचं लाडकी बहिणींसाठी देत आहेत, मग फक्त 3,000 कोटी या प्रशिक्षणार्थ्यांसाठी का देऊ शकत नाही. आणि याच्यासाठी कुठेतरी प्रशिक्षणार्थ्यांनी गांभीर्य या गोष्टीचं ओळखलं पाहिजे आणि गांभीर्याने यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. कारण फक्त नेतृत्वाने सहभाग घेऊन या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळणार नाहीये. त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. कारण फक्त नेतृत्वाने लढून न्याय मिळणार नाही, त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर हीच महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर निलेश बडे पेजला इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.